तर भावना आज मी सोबवायला असं का म्हणलं? मित्र असल्याचा काय फायदा? त्याला प्रत्येक कामामध्ये मी येते. हो, माझं एक काम करायला तयार. तर सकाळी लवकर उठून आंघोळ करून सेंट मारून घेतलो, कारण आता खूप सारी लोक आपल्याला भेटतात, त्यामुळे जरा वास पण चांगला मारला पाहिजे आपण. त्यानंतर चहा घेतलो आणि चाललो. पण कपाला कसं होऊ शकते, त्याशिवाय तर चहा देताच येत नाही मला. पण आता विषय असा झालाय की लांबच एक ऑर्डर आले आणि तिकडे जाऊपर्यंत माझा जीवन जाईल या उन्हात. खूपच त्रास होत होता चालण्यामध्ये मला. पण आता ऑर्डर मोठी आहे, त्यामुळे आता लवकर जायला लागते. आणि तिथं आता पोचल्या सगळ्यात आधी सगळ्यांना चहा भरायला सुरू केली. तिथं बाहेर लोक ऑर्डर लवकर चहा आण म्हणून, आणि हिथं ही असं कप व्हायला बघा. आधीच उन्हानं हैमान घातले आणि त्यात हे असं कप पडाले माझ्या हातनं. पण जास्त लोड घेतलो नाही, लवकर पटापट चहा भरून सगळ्यांना चहा देऊन घेतलो. एवढ्या सगळ्यामध्ये अजून एक लपड झालं. बाजारातल्या गिरायकाला चहा दिलं नव्हतं आणि ती सोडून इकडे चालतो चहा द्यायला, आणि आता ते गिरायक माझ्या नावानं बोंबला लागले. पण भावना त्याचा बोंबलण्याचा जास्त त्रास नाही, पण एवढाच जास्त त्रास व्हायला. पण एवढ्यात एक चांगली गोष्ट झाली की आज मला जरा फॉलोअर भेटलं. नमस्कार साहेब, काय म्हणताय? नमस्ते. आणि या फॉलोअर सोबत आमचे मामा पण भेटले आम्हाला. तुमचा चहा खूप छान आहे. आम्ही डेली तुमचे ब्लॉग बघतो, तुम्हाला thank फॉलो you. करतो. मस्त वाटतंय. असंच तुम्ही आघाडी घेत जावा. आता मामानं तर चांगलं प्रोत्साहन दिले ब्लॉग बनवायला आणि आपल्या चहाला पण. आता एवढ्या चांगल्या गोष्टी ऐकल्या तर चला हसत खुशत काम करूया. सगळ्या गिरायकांना चहा दिल्यानंतर सोबूबाई पशी आलतो, आणि सोबूबाई म्हणलं तर आपल्या ब्लॉग मध्ये मस्करी म्हणजे सोबूबाईच. आता आमची मस्करी तर अशीच चालू राहते. तुम्ही तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये.